त्या ठिकाणी रोशनजी डाकी यांनी काय फलंदाजी केली आणि असं म्हणतात मार्केटमध्ये कितीही नवीन शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत कधी कमी होत नाही आणि ते काल करून दाखवलं रोशन डाकी यांनी. कदा 40+ मास्टर चेस केल्या धावा आणि आपल्या संघाला मात्र विजयाकडे घेऊन गेले टॉप 4 मध्ये. टॅपिंग क्रिकेट फक्त दिशा दिली हलक्या हाताने खेळत असताना सेन्सिबल क्रिकेट पहिल्याच बॉल वरती वाईट +4 पंजा मिळाला. बॅटिंग करताना प्रतीकच्या संघाला 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या आणि त्यानंतर सिंगल घेत असताना हा खेळाडू एंड बदलला. प्रतीक हा खेळाडूचा स्ट्रायकिंग एंडला आलाय. टीट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर प्रतीकला द्यावं लागेल. ज्या पद्धतीने मागच्या इनिंग मध्ये कॅप्टन आकाश खेळला तशी इनिंग जर का प्रतीकने साकारली तर नक्कीच हा सामना देखील बनेल आणि क्षमता आहे या खेळाडूमध्ये. नवापाडा गावातील किंबहुना या परिसरातील एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू प्रतीक तो मात्र स्ट्रायकिंग एंडला. तर बॉलिंग मार्क मध्ये कॅप्टन प्रितेश माफियाचा प्रितेश चली ब्लॉकर मध्ये टाकलाय खोदून काढला अक्षरशः बॉल परफेक्ट यॉर्कर सन्मान दिला या बॉलला आणि इथे आपण पाहता सिंगल रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा आपण पहिला स्ट्राइक रोटेट केली आहे. या बॉलवरती धावा आल्या 2 1 धाव आली मागच्या बॉलवरती 1 अशा एकूण आपण पहिल्या 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आकाश पाटील कॅप्टन विंदने संघाचा. आज तागायत आपण पहिला भरपूर मोठा विक्रम या खेळाडूने मात्र अनेक मैदानावरती केला. इथे डिरेकेटची संधी थोडासा आपण पहिला थ्रो करताना नक्कीच कंट्रोल दाखवला. जर बॅकअप साठी खेळाडू असता तर कदाचित वेगवान थ्रो झाला असता. बॅकअप साठी खेळाडू नव्हते त्यामुळे अगदी धीम्या गतीने थ्रो झाला आणि त्याच वेळेला आपण पहिला निशाणा चुकला स्टम्पचा. नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल. जर का विकेटला बॉल त्या ठिकाणी स्टम्प्सला हिट झाला असता ऑन द स्टम्प्स थ्रो झाला असता तर मात्र विकेट मिळाला असता. परंतु जर त्याला महत्व नाही. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीश मोकल आणि त्याच्या बरोबरीने प्रितेश थळी हे 2 खेळाडू. कॅप्टन प्रितेश मोठी जबाबदारी आहे प्रितेश वरती या मॅच मध्ये. यावेळेला गुडघा टेकत स्लॉग हिट केलाय ऑन साइडला मिड विकेट मध्ये आयवा कॅचची संधी गमावली आणि बॉल चाललाय खेळाडू कक्षाला अभिवादन करण्यासाठी 6 धावा षटकार. चला प्रेक्षक राजांना विनंती असेल आपण मैदानाच्या चहूबाजूला उभे राहा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहताय प्रेक्षक कमाल कॅच साठी सर्वात मोठं पारितोषिक आहे जे पारितोषिक मालिकावीर साठी आहे. म्हणजे बाईक 2 व्हीलर बाईक तुम्हाला मिळेल तुमच्या नशिबातील. आणखीन एक दे घुमा के वन्स अगेन प्रितेश थली ही इज ऑन फायर. फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलाय सीमा पार षटकार. सलग 2 षटकार आणि मगाशी म्हटलं टीट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर प्रितेशला द्यावं लागेल. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये आणि इथे मात्र प्रितेश प्रचंड आक्रमक झाला. लगातार 2 षटकार आकाश पाटीलच्या अगेन्स्ट. तिसरा येईल का? वाईड यॉर्करचा प्रयत्न होता थोडासा स्लाइटली आउटसाइड ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर केला आणि सुटकेचा निश्वास घेतला असेल आकाश पाटील या खेळाडूने. फर्स्ट ओव्हर कंप्लीट पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली धावफलकावरील तब्बल बीन बाद 20 ड्रीम स्टार्ट. कमाल की सुरुवात करून दिली प्रितेशने आपल्या संघाला. पहिला वाईट +4 पंजा तिथूनच सुरुवात झाली डावाला. नशिबाने साथ दिली बॅटिंग करताना प्रितेशच्या संघाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आपण लागताना पाहता तब्बल बीन बाद 20. पहिला सामना वशा 11 विंदने एका बाजूला माऊली एंटरप्राइजेस नवापाडा. वशा 11 विंदने तर एका बाजूला माऊली 11 नवापाडा. माऊली एंटरप्राइजेस नवापाडा या टीम मध्ये हा सामना आणि यानंतर आणखी 2 कॅप्टन असेल आई गावदेवी मरुआई खालचा पाडा विपक्ष साई एंटरप्राइजेस. ज्या ठिकाणी चैतन्याने टॉस जिंकलाय प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला रोहित. सामना जसा संपेल तुम्हाला लगेच मैदानात ताबा घ्यायचा नाही. बघा रोहितच्या संघामध्ये देखील हार्ड हिटर खेळाडू स्वतः निलेश दादा असतील विंदने क्रिकेट टीमचे एक अतिशय हरुणरी खेळाडू. त्यांना आपण पाहता संपूर्ण स्क्वॉड सज्ज आहे पुढच्या लढतीसाठी. बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय प्रणय नवाले हा खेळाडू. विंदनेचा खेळाडू प्रणय नवाले आणि समोर स्ट्राइक एंडला असेल त्या ठिकाणी प्रतीश मोकल हा खेळाडू. प्रितेश तळी आपण पाहता कॅप्टनच्या भूमिकेमध्ये चांगली भूमिका साकारली. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. प्रणय नवाळे हा जेन्युइन बॉलर आहे विंदने संघाचा.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पहिला वाईड यॉर्कर, थोडीशी दिशा भरकटली त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल डावाला. सुरुवात जशी मागच्या षटकाला झाली तशी सुरुवात या ओव्हर मध्ये देखील झाली. कधी कधी एखाद्या गोष्टीला योगायोग असतो आणि तो योगायोग कायम तुमच्या सोबत राहिला तर नक्कीच तुमचं देखील भाग्य उजळतं. आणि इथे बघा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आहे, रनिंग कॅच, एफर्ट्स ला जवाब होते. झेल जरी सुटला असला तरी कौतुक करावं लागेल त्या फिल्डरचं, ज्याने हा प्रयत्न केलाय. सोपं नव्हतं. एकच रन मिळाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते अमिश गरत. धाकटी जुईचा हा खेळाडू अमिश गरत, त्यानेच कमालीचे एफर्ट लावले. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि एका रनच्या मधीने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली ती म्हणजे 22 बिनबाद. 22 84 चं टार्गेट आहे. प्रति षटक जवळजवळ आपण पाहिलं तर 16.80च्या सरासरीने खेळावं लागेल या मॅच मध्ये बॅटिंग करताना प्रितेशच्या संघाला. वन्स अगेन लेंथ बॉल टाकलाय, वेगावरती स्वार झाले, वेग गती आणि मतीचा वापर केला, टप्पा बाहेर काढला बॉलला आणि इथे आपण पाहिला हा करत निर्धाव चेंडू. या मॅच मध्ये प्रितेश थळीचा विकेट जर का वशा इलेव्हन विंदर टीमला लवकर मिळाला तर डेफिनेटली दबाव या संघावरती वाढेल. कारण हा खेळाडू जितका वेळ उभा राहील तितका धाबा येतील. त्याच्याकडे असणारे कॅलिबर, त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य आपण अनेक वेळा पाहिलं. याही बोला यॉर्करचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, कम बॅक, ब्लॉक हॉल मध्ये टाकला बॉल. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी त्या ठिकाणी प्रितेशला दिलेली नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. डॉट पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील या स्पर्धेमध्ये आणि तेच करतोय मैदानामध्ये प्रणय. हा गोलंदाज या ओव्हर मध्ये फुल टॉस बॉल, दिशा दिली कव्हरच्या डोक्यावरून बॉल निघाला, स्वीपर कव्हरला, दणदण करत सीमा पार, रन्स मधील 4 चौकार. रोहितच्या टीम मध्ये सनी देखील आहे. 2 बंधुराज असतील खरं तर पुढच्या सामन्यामध्ये. मोठी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. बिग फाईट, चांगली लढत तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणखीन एकदा फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय आणि बॉल निघालाय वाडी स्ट्रॉंग ऑनला, सीमा पार, दे घुमा के षटकार. प्रितेश शली आक्रमक झालाय, त्याला थांबवणं कठीण. आणि जर का तुम्ही असे फुल टॉस प्रितेशला टाकाल तर आपण नेहमी सांगत असतो आप बैल मुझे मार. स्वतःहून तुम्ही त्या ठिकाणी आमंत्रण द्याल प्रितेशला षटकार मार. त्याने ते आमंत्रण स्वीकारले. षटकार त्याच्या बॅट मधून आला. वन्स अगेन यावेळेला अप्रतिम टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला, सुपर डुपर क्लास, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स आणि कमालीचं टायमिंग. फोर्सेबल स्ट्रोक, बॉल चालला सीमा पार, फ्लाइटी अँड मायटी, एंड इज वेल. षटकार. 6 धावा या ओव्हर वरती शेवटच्या बॉल वरती आल्या. मोमेंटम. चला पाणी हवं आकाशला, पाणी घेऊन चला. दोन्ही 12वे खेळाडू, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाणी घेऊन चला. 2 ओव्हरचा खेळ संपला. टोटल धाव संख्या लागली धाव फलकावरती तब्बल 38 धावा. ग्रेट स्टार्ट, क्या बात है. चला मंडप डेकोरेटर्स आपण लाईट ऑफ करा, लाईट ऑफ करा आपण प्लीज. 38 धावा आल्या पहिल्या ओव्हर मध्ये 20, या ओव्हर मध्ये 18. मोमेंटम आता आहे करत प्रितेशच्या संघाच्या बाजूला. मी मगाशी म्हटलं प्रितेश जितका वेळ विकेट वरती घालवेल तितका धावा येतील आणि तेच करतो तो मैदानाच्या आतमध्ये. माऊली एंटरप्राइजेस नवापाडा संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र संघ नायक म्हणून संघासाठी चांगली कामगिरी करून देताना आपण त्याला पाहिलं. परंतु मॅच संपलेली नाहीये. 84 चं टार्गेट आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं या ठिकाणी 38 धावा आलेल्या आहेत या मॅच मध्ये. म्हणजे येणारे 3 षटक फक्त 46. फक्त का म्हटलं प्रितेश आक्रमक झालाय आणि त्याच्या समोर जर तो उभा राहिला तर या धावा कमी पडतील. 15 बॉल कधी 18 बॉल, 46 समीकरण बाकी आहे. प्रति षटक 15.33. खडबडून जागा झाला आता वशा इलेव्हन विंदने संघ. कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये जशास तसं प्रत्युत्तर दिलं प्रितेश थळीने. इट का जवाब पत्थर से असं म्हणतात आणि तो जवाब, तो प्रत्युत्तर
कॅप्टन म्हणून प्रितेश सलीने दिलाय। या इनिंग मध्ये प्रितेशची बॅटिंग जर आपण पाहिली तर तब्बल 6 त्याने 4 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, म्हणजे टोटल आपण जर पाहिलं 29 धावा केल्या आतापर्यंत आपल्या संघासाठी। त्याच्या बरोबरीने असणारा प्रतीश मोकल ज्याने 3 बॉल फेस केले, 3 सिंगल त्याने दिल्या। बघा आयवा कॅच, प्रेक्षक कमाल कॅच। आज जे 4 संघ लीग मध्ये खेळतील त्या टीम मधील खेळाडूला संधी नसणार आहे। जे इतर प्रेक्षक असेल, काल खेळलेले संघ असेल किंवा त्या अगोदर खेळलेले संघ असेल त्यांना मात्र संधी आहे, परंतु आज जे 4 संघ खेळतील त्यांना मात्र ही संधी नसणार आहे। आय थिंक ग्रे कलर, रेड कलर, ब्ल्यू कलर आणि आणखी एक कलर आहे, या 4 जर्सी आम्ही पाहत आहे, त्यांना आजच्या दिवसामध्ये संधी नसणार आहे। रिव्हर्स खेळले आणि यावेळेला फटका लाजवाब, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले। आकाशवरती आक्रमण, हल्ला बॉल, आणखीन एक धमाका, चौकार, 4 धावा। आता मॅच आपण जर पाहिली तर 17 बॉल मध्ये 42 धावा। आकाशने धावा जरूर केल्या पण धावा त्याला वाचवायच्या आहेत, कारण समोर पार्टनरशिप मोठी होत चालली आहे आणि आतापर्यंत 42 आल्या, 42 बनवायच्या। अर्धा प्रवास पूर्ण केलाय 2 खेळाडूने। पुन्हा एकदा रिव्हर्स, याही वेळा दिशा दिली आहे वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक आणि बॉल निघाला तडमॅनला, सीमा रेषा पार, लगातार दुसरा चौकार, 1 मोर, अनदर 4। चला संयम करत आमचे समालोचक कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। हॅलो, याच दरम्यान नवापाडा गावचे रोशन दादा यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ब्रेक थ्रू हवा आहे, विकेट हवा आहे विंदन टीमला। यॉर्कर यावी आपण पाहिला, ड्राइव्ह केला बॉलला, सेन्सिबल क्रिकेट, प्रत्येक दिशेला फटके आहेत आणि इथे आपण पाहिला कव्हर ड्राइव्हचा फटका, 3ऱ्या रनचा प्रयत्न झाला, 3 धावा आल्या। गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहिली आणि 3 धावा आल्या। चांगली बॅटिंग, चांगली भूमिका साकारली या फलंदाजाने। धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड मध्ये लागली आहे आतापर्यंत 49। आकाश पाटीलला विकेट हवा आहे, त्याच्याकडे करण्याची क्षमता आहे, त्याला कमबॅक करावं लागेल। मी मगाशी म्हटलं जर विकेट मिळाला नाहीये तर अडचणी वाढतील, तर मग विकेट टेकिंग ॲबिलिटी तुम्हाला दाखवावी लागेल या मॅच मध्ये। विकेट घेण्याची क्षमता आकाशकडे आहे आणि इथे आणखीन एक धमाका, अनस्टॉपेबल प्रितेश सली, ही इज ऑन फायर, 50 अप, 55 धावा स्कोर कार्ड वरती। क्या बात है, जबरदस्त बॅटिंग प्रितेशने साकारली आणि बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या प्रितेश साठी। मैदान गाजवून सोडला त्या पट्ट्याने, असं म्हणलं हरकत नाहीये। पहिल्या इनिंग मध्ये आकाश पाटील नावाचं वादळ आणि त्याच इनिंग मध्ये पुढच्या सत्रामध्ये प्रितेश सळी नावाचं वादळ आता मैदानामध्ये गोंगावलंय। जबरदस्त बॅटिंग, आणखीन एक धमाका, सलगचा हा खरतर 4था षटकार। आयवा कॅच, ज्ञानेश्वर ठाकूर उभा होता बरोबर त्या पोझिशनला। चला या लवकर ज्ञानेश्वर, ज्ञाने काल बॅटिंग खराब झाली पण आज फील्ड आयवा कॅच चांगली पकडली। 61 धावा आल्या आणि अजूनही तुम्हाला 23 बनवायच्या। उसाटण्याला त्यांना कूलर मारले ज्ञानेश्वर, या आपण काल फिल्डिंग ज्ञानेश्वरने चांगली केली, बॅटिंग जरूर खराब झाली परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर ठाकूरने फिल्डिंग लाजवाब केली आणि त्याचा फायदा त्याला झाला। आयवा कॅच देखील त्याने पकडली, 23 बनवायच्या देणार काही बॉल मध्ये। आता असं वाटायला लागलंय हे आव्हान आता तुटपुंज असेल। पुन्हा एकदा याही वेळेला फोर्स केला बॉलला, आयवा कॅच, सलग 5वा षटकार। आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर, मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे, हे पटवून दिलं मैदानाच्या मध्ये प्रितेश सळीने। सलग 5वा षटकार त्याच्या बॅट मधून आणि वैशिष्ट्य बघा, मैदानाच्या चहू बाजूला त्याने षटकार मारले, हे टॅलेंट आहे प्रितेशचं। कलात्मक फटके, जरा पाणी घेऊन चला। या ओव्हरला आकाशला 29 टोकल्या, पहिल्या ओव्हरला 20।
संजय दादा ठाकूर आमचे संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीने प्रितेश सरीला 1000चं पारितोषिक आलंय. मी मगाशी म्हटलं होतं टीट फॉर टॅट, तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि दिलंय आतापर्यंत या मॅच मध्ये प्रितेशने. धाव फलकावरती लागल्या 67 धावा, म्हणजे 12 बॉल मध्ये बनवायच्यात फक्त आता 17 आणि एका बाजूला 12 बॉल मध्ये केल्या 47. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आला प्रितेश सळी. एकाच सामन्यामध्ये 2 दिग्गज खेळाडू, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि अजूनही सामना संपलेला नाहीये. 12-17 आता कमबॅक करावं लागेल. अमिश करत दाकटीजूचा खेळाडू, लोकल बॉय दाकटीजूचा हा खेळाडू आहे आणि तो मात्र बॉलिंग मार्क वर दिला. कमबॅक करून देईल का? खरं भागीदारी अतिशय मोठी झाली या मॅच मध्ये. प्रतीश मोकलने केल्या 5 बॉल मध्ये 11, तर एका बाजूला आपण पाहता 12 बॉल 47 धावांची विस्फोटक इनिंग साकारली, ती म्हणजे प्रितेश सळी या खरं तर फलंदाजाने. पुन्हा एकदा रिव्हर्स, आणखीन एक चांगला स्ट्रोक. याही वेळेला बॉल झाला इनफिल्डला क्लिअर करत सीमा पार. 4 चौकार, अनस्टॉपेबल भागीदारी. 84 धावांचा पाठलाग करताना असं वाटलं कदाचित दमछाक होईल प्रितेश संघाची. तसं झालेलं नाहीये. एका बाजूला या धावा आता कमी पडतील असं वाटायला लागलंय. इतकी चांगली बॅटिंग केली या दोघांनी. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला आणि याही वेळेला बॉल निघाला मागे. सेकंडचा कॉल. आता असं वाटायला लागलं प्रितेशला स्ट्राईक केव्हा मिळेल, कारण तो 47 वरती खेळतोय आणि संघाला विजयासाठी अजूनही 11 बनवायच्या आहेत. पाकिस्तान आणि आपण भारतचा सामना पाहिला, 1 बॉल मिळाला, विराटने शतक कंप्लीट करून घेतलं. खराब फिल्डिंग आपण पाहिला त्या ठिकाणी. सेलिब्रेट ऑफला 1 रन घेतली. आता एंड बदलला, स्वतः प्रितेश टॅकिंग एंडला आला. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली, ती म्हणजे तब्बल 74. फक्त 10 धाव बनवायच्या येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. सामना संपलेला नाहीये. एखादा क्षण सामन्याला कलाटणी देऊ शकतो, एखादा विकेट. 5 षटकार सलग ठोकलेत. 6वा मारेल का प्रितेश? आणि मारलाय. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या पठ्ठ्यासाठी. प्रितेश बॅट वरती करा आणि चहू बाजूला प्रेक्षकांची, मान्यवरांची आपण मानवंदना स्वीकारा. ग्रेट नॉक, कमालीची बॅटिंग, अफलातून इनिंग, अविस्मरणीय, अनबिलिव्हेबल इनिंग साकारली आहे. सलग 6 मध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम आणि त्याच वेळा 84 धावांचा पाठलाग करताना अर्धशतके खेळी साकारली या खेळाडूने. जबरदस्त बॅटिंग. 80 रन, 4 हव्यात. पुन्हा एकदा कट केला बॉलला. षटकारही मारू शकतो आणि टेक्निकली परफेक्ट बॅटिंग देखील करू शकतो, हे दाखवलं प्रितेशने. 2 धावा आल्या, फक्त 2 रनची गरज आहे या मॅच मध्ये. आता विजयासाठी या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये नवापाडा टीमला माऊली एंटरप्राइजेस नवापाडा संघाचे पुरस्कर्ते संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलंय. ऑन साइडला यावेळेला आपण पाहिलं ऑल द कार्पेट मिड विकेटला फटका सजवलाय आणि इथे 4 ओव्हर मध्ये हा सामना फिनिश केलाय. जोरदार डाव द्या प्रितेश साठी आणि नॉट आउट. एकही खेळाडू बाद न होता 84 धावांचा यशस्वी पाठलाग करून आज मात्र मोठा कीर्तिमान प्रस्थापित केलाय माऊली एंटरप्राइजेस नवापाडा टीमने. हार्ड लक टीम, वशा 11 बिंदने. आणि प्रतिसाठी देखील संजय शेठ ठाकूर यांच्या मध्ये 1000. चला दोन्ही खेळाडूंसाठी पारितोषिक आलं 1-1000.